कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांसाठी जर्मनीमध्ये अतिशय कमी फीमध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी एज्युब्रॉड कटिबद्ध आहे. फक्त या ठिकाणच्या पालक आणि मुलांची जर्मनीमध्ये जाण्याची तयारी महत्त्वाची आहे. परदेशात नोकरीच्या अनेक संधीसुद्धा आहेत. त्याचा लाभ इथल्या युवा तरुणांनी घ्यावा असं आवाहन एज्युब्रॉड एज्युकेशन अँड करिअर गायडन्स सेंटरचे प्रमुख राहुल नाईक यांनी केलं. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उद्योजक ॲडव्होकेट श्रीनिवास नाईक उपस्थित होते. पाहुयात. जर आपल्याला बाहेर पण शिक्षण घेता येत असेल तर का ट्राय करू नये. आणि त्या दृष्टीने बरीचशी मुलं इथनं बॅचलरसाठी पण आता हळूहळू आपल्या कुडाळ सारख्या शहरातनं पण बॅचलरला पण मुलं जायला लागली आहेत. मास्टर्सला तर ऑलरेडी आम्ही मुलं पाठवतच होतो, पण आता बॅचलरसाठी पण मुलं जायला लागली आहेत. त्यातल्या पण काही मुलांचा पण मी थोडंसं तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकाल की त्यांची लाईफस्टाईल कशी बदलली आहे. ते पण ऑलरेडी इथे कुडाळमध्येच होते. कुडाळ सारख्याच ठिकाणी शालेय शिक्षण त्यांनी घेतलं आणि इथून घेऊन त्यांनी 11वी-12वी नंतर ते बॅचलर्सला बाहेर गेले. सो त्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये काय फरक पडलाय किंवा त्यांनी लाईफ त्यांची कशी चेंज झाली आहे किंवा त्यांना काय फरक दिसतोय हे पण तुम्हाला एक थोडंसं अनुभवता येईल. सो यामुळे एक प्रयत्न असा आहे की एज्युब्रॉड तो की मुलांना किंवा इव्हन पालकांना पण एक अवेअरनेस येऊ द्या की ज्यामध्ये बाहेरचं शिक्षण हे एक असं नाहीये की त्यांना फक्त एक परदेशी जाऊन सेटल व्हायचं एक पोर्टल आहे. असं नाहीये की त्यांनी लाईफ टाईम तिथे राहणं गरजेचं आहे, पण एक त्यांना संधी आहे की काहीतरी एक नवीन गोष्टी जाऊन ते जाणून घेऊ शकतील. त्यांना पण एक कळेल की जगामध्ये हे अशा गोष्टी पण आहेत. आता बरेचसे कन्सेप्ट भारतामध्ये पण आजकाल टेक स्टार्टअप येतोय. डिलिव्हरी बऱ्याचशा गोष्टी घरपोच डिलिव्हरी होत आहेत. बऱ्याचशा नवीन गोष्टी डेव्हलप म्हणजे नवीन पोर्टल आपल्याकडे एक एक बनत आहेत. सॉफ्टवेअर असू देत किंवा आपल्याकडे UPI सिस्टीम येते किंवा बँकिंग सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अपडेट होत आहेत. बरेचसे छान नवीन लेटेस्ट मोबाईल्स येत आहेत, कम्प्युटर्स, कार्स डेव्हलप होत आहेत. सो या सगळ्या दृष्टीने मुलांना एक जर अवेअरनेस राहील की या ब्रांचमध्ये जर आपल्याला आवडतं तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या ब्रांचमध्ये जायला आवडेल. म्हणजे समजा एक आता जर मोबाईल साधा म्हटला तर एका पूर्वीसारखा आता मोबाईल राहिलेला पण नाहीये. मोबाईलमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, कॅमेरा लेन्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आहे. एक मोबाईल ब्रांचमध्ये पण एक स्पर्धा आहे की कुठला मोबाईल फास्ट चार्ज होतो, कोणाची बॅटरी सगळ्यात जास्त काळ राहते. सो बॅटरी डेव्हलपमेंटमध्ये पण मटेरियल सायन्स पासून इलेक्ट्रिकल इंजिनियरची गरज पडते, मेकॅनिकल इंजिनियरची गरज पडते. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला डेव्हलप व्हायला तो मोबाईल आपल्या हातामध्ये पोहोचण्यासाठी डिलिव्हरी किंवा लॉजिस्टिक सप्लाय चेनची गरज पडते. एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची गरज पडते. फायनान्स असलं तर आपल्याला एक क्रेडिट कार्डने ते पे करण्यासाठी म्हणजे एक फायनान्स डिव्हिजन आलं. म्हणजे सगळ्या ब्रांच एकमेकांना लिंक्ड आहेत. सो आम्ही या सगळ्या ब्रांचेस म्हणजे जर मुलाला एखादी किंवा त्या ऍप्लिकंटला जर इच्छा असेल तर त्याला आम्ही या ब्रांचचं पण एक इंट्रोडक्शन देतो की हे कसं फुल प्रोसेस चालतं, यातलं तुम्हाला काय करायला आवडेल. याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचं आवडीचं जे ब्रांच आहे म्हणजे स्टार्टिंग इव्हन आमच्याकडनं बरेचसे मीडिया मॅनेजमेंटला पण गेलेले आहेत ज्यांना फ्युचरमध्ये रिपोर्टर बनायचं आहे. सो त्या दृष्टीने पण आता इव्हन माझे पर्सनल फ्रेंड्स पण आहेत जे ऑलरेडी इस्रायल सारख्या ठिकाणी पण आता रिपोर्टर म्हणून काम करत आहेत. सो प्रत्येक ब्रांचला काय स्कोप आहे हे आम्ही त्यांना एक लाईव्ह एक्झाम्पल पण देतो. त्या लोकांची आम्ही त्यांना कनेक्ट पण करून घेतो. जेव्हा ते युरोपमध्ये ती मुलं पोहोचतात त्या मुलांना पण आम्ही एक त्यांना कनेक्ट करून देतो की या ब्रांचमध्ये असे प्रोफेशनल्स ऑलरेडी चांगल्या रीतीने सेटल झालेले आहेत आणि तुम्हाला अजून किती चांगला स्कोप आहे या दृष्टीने तुम्ही पाहू शकता. माझं मुलांना किंवा जे ऑलरेडी जॉब करत आहेत त्यांना पण एक असं आहे की जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर तुम्ही अवेअर नसाल तर त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण कळवून देऊ. सो तुम्ही त्या दृष्टीने मार्गदर्शन तुम्हाला जर मिळालं तर तुमचा निर्णय असेल की तुम्हाला जायचं आहे की नाही. आणि दोन्ही गोष्टी जेव्हा बाहेर काय चालू आहे हे जगात जेव्हा आपल्याला कळतं त्या दृष्टीने इव्हन आपण भारतात राहून पण त्या गोष्टी शिकू शकतो. इन केस जर आपण बाहेर नाही गेलो तरी असं नाहीये की बाहेरच जग सगळं वेगळं आहे आणि बाहेरच चांगलं आहे. भारतात पण ते आपल्याला चांगल्या रीतीने करता येतं. जर आपल्याला बाहेरची टेक्नॉलॉजी काय आहे हे जर कळालं तर आपण ती टेक्नॉलॉजी म्हणा किंवा एखादा ट्रेंड म्हणा तो आपण इथे पण आणू शकतो. पण तो ट्रेंड आणणं हे कळणार कसं. आयदर आपण ऑनलाईन बघणार फक्त किंवा कोणाची तरी माहितीवरनं कळणार की आपण पर्सनल एक्सपिरियन्स घेणार. सो पर्सनल एक्सपिरियन्स घेतलेला कधी फुकट जात नाही आणि तो आपण कधी विसरत पण नाही. सो त्या दृष्टीने हे असं एक थोडी वर्ष जाऊन काम करणं किंवा शिक्षण घेणं हे एक त्यांना फायदेशीर असं राहतं की जेणेकरून त्यांना एक स्वतःचं नॉलेज आलं किंवा स्वतःचा एक एक्सपिरियन्स आला
की ते त्या दृष्टीने येऊन परत इथे इम्प्लिमेंट पण करू शकतील. आणि त्याच सरणीवरती हे एज्युब्रॉड पण आम्ही स्थापन केलंय, की जे प्रॉब्लेम्स मुलांना किंवा जे इथनं जॉब मायग्रेट होतात त्या मुलांना जे इश्यूज येऊ शकतात त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण एक क्लॅरिटी देऊ, जेणेकरून त्या एक त्यांच्या दैनंदिन लाईफमध्ये जे येणारे प्रॉब्लेम आहेत मायग्रेशनच्या दरम्यान ते त्यांना पहिल्यापासून एक अवेअर असतील आणि त्या दृष्टीने ते मनाची प्रिपरेशन किंवा मनाची तयारी तशी ठेवतील. त्यांचा एक मेजर रोल असतो, कारण पालक हे मुलांना कंटिन्युअसली सांगत असतात की तुम्ही हे करा ते करू शकता, पण पालकांना पण एक अंदाज येतो की ती व्यक्ती किंवा त्यांचं पाल्य हे पुढे जाऊन नक्की काय शिकणार आहेत. सो त्या दृष्टीने त्यांना एक अवेअरनेस राहिल्यामुळे त्यांना एक कळतं की आपली म्हणजे आपला जो ऍप्लिकंट आहे किंवा आपला जो स्टुडंट म्हणून जाणार आहे ते काय शिकणार आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही जे आता काही वर्ष गेली करतो आहोत की ज्या लोक ऑलरेडी इथे जे जॉब करत आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट जॉब प्लेसमेंट पण आम्ही परदेशात मिळवून देतो, की जॉब प्लेसमेंटमध्ये जर सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील, ज्यांना इथे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. इव्हन आम्ही रिसेंटली नर्सिंग सेक्टरमध्ये बऱ्याचशा नर्सेसना इथनं ऑलरेडी प्लेस केलेलं आहे. त्यांना स्टार्टिंग म्हणजे इथनं जेव्हा त्यांना आम्ही एक 6 महिन्याचा एक लँग्वेज ट्रेनिंग प्रोग्राम त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. लँग्वेज ट्रेनिंग पण आम्ही म्हणजे आम्ही जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश या 3 भाषांचं आम्ही ट्रेनिंग त्यांना इथे इन हाऊस देतो. ऑब्व्हियसली जर बाहेर सिटीमध्ये असतील तर त्यांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग पण देतो. आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर ते जे आहेत म्हणजे ऍप्लिकंट म्हणजे फॉर एक्झाम्पल नर्सेस असतील तर त्या नर्सेसना आम्ही तिथे ॲज अ ट्रेनी म्हणून पाठवतो. त्यांना फर्स्ट मंथपासून अराउंड 2 ते 2.5 लाख रुपये इन हँड सॅलरी सुरू होते. ज्या इथे नर्सेस म्हणून ज्या काम करतायत, ज्यांना प्रॅक्टिशनर लायसन्स त्यांच्याकडे असतं, त्यांना आम्ही एक 6 to 7 मंथ्सचं आम्ही ट्रेनिंग देतो. त्यानंतर तिथे पाठवल्यानंतर त्यांना एक 2 ते 2.5 लाख पहिलं ट्रेनिंग म्हणून सुरू होतं. आणि विदिन 6 मंथ्स त्यांचं तिकडचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं, त्यांना तिकडचं लोकल प्रॅक्टिशनर लायसन्स मिळालं ॲज अ नर्स, ॲज अ प्रॅक्टिशनर. त्यांची सॅलरी ही जवळपास 3.5 ते 4 लाख रुपयापर्यंत जाते पर मंथ. सो त्यासाठी जो इथे लागणारा ट्रेनिंगचा जो खर्च असतो तो पण त्याच्यासाठी पण आम्ही फायनान्स त्यांना उपलब्ध करून देतो. म्हणजे त्यांना एक जे मायक्रो फायनान्स सिस्टीम असते ती आम्ही इथल्या लोकल बँकशी बोलून पण त्या बँकनी ऑलरेडी एज्युकेशन लोन अंतर्गत त्यांना एक 1.5 ते 2 लाख रुपयांचं जे इनिशियल त्यांना जो खर्च असतो या ट्रेनिंगचा, जाण्यासाठी लागणारा विजाचा, फ्लाईट तिकीट किंवा इव्हन त्यांना एखादा लॅपटॉप किंवा जे काही लागेल ते सगळं आम्ही त्या लोनमध्ये त्यांना बँक प्रोव्हाइड करून देते. आणि त्या मायक्रो लोनमध्ये त्यांना इनिशियली त्यांना काही खर्च नसतो, म्हणजे त्यांच्या पॉकेटमधनं काही एक पैसा कधीच त्यांचा खर्च होत नाही. पण त्यांना लोन पूर्ण मिळवून देऊन त्यांना आम्ही हे ट्रेनिंग देतो आणि जर त्यांना जायची इच्छा असेल तर त्यांना आम्ही त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो. सो हेल्थकेअर सेक्टरमध्ये आम्ही गेली 2 वर्ष चांगल्या म्हणजे जेव्हापासून मुलांचा ट्रेंड बाहेर जायचा वाढला आहे त्यावेळी तेव्हापासून आम्ही महाराष्ट्रातनं जवळपास गेली 2 वर्ष आणि ऑल ओव्हर इंडियातनं जवळपास गेली आम्ही एक 4 वर्ष म्हणजे जर्मनीत असल्यापासून पण आम्ही ऑलरेडी हेल्थकेअर सेक्टरच्या लोकांना रिक्रूट करत आहोत. आणि त्या गेल्या बरेचसे जे डिपार्टमेंट्स आहेत सो त्या मुलांना आम्ही बऱ्याचशा मुलांना जेव्हा आम्ही तिथे पाठवतो त्या दृष्टीने आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही हे जे ऑलरेडी शिकलेलं आहात तुम्ही काय अपडेट करणार आहात. सो तसं त्यांना पूर्ण मार्गदर्शन राहतं. सो स्टार्टिंग फ्रॉम तुमचं मेडिकल सेक्टर असेल, MBBS साठी जर त्यांना जायचं असेल तर त्यासाठी पण आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो. म्हणजे नुसतंच एक आपल्याकडनं ट्रेंड आहे की फक्त रशिया, पण आम्ही रशिया सोडून पण US, UK, लिथुएनिया, अर्मेनिया, जॉर्जिया बाकीच्या बऱ्याचशा कंट्रीजना पण आम्ही इथनं MBBS साठी पण मुलांना एज्युकेशनची अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतो. तसंच फार्मसी सेक्टर असेल, नर्सिंग सेक्टर झालं, टेक्निकल आहे, आर्ट्स, कॉमर्स, सो या सगळ्या ब्रांचेस या एज्युब्रॉड अंडर आम्ही कव्हर केलेले आहेत. सो ज्यांना कोणाला इच्छा असेल ते नक्कीच त्या दृष्टीने एज्युब्रॉडला अप्रोच करू शकतात.